नमस्कार भावांनो. यो लागला इळा भावांनो बहिणींनो, इळा लय लागला बघा. हे असं वडाई गेले आणि लागला. तुम्हाला सांगते हे इथं घास लावला होता, घासातून असलं ते गवत बी असतं लावायचं, ते गवत बी लावलं होतं. या गवताला थोडंसंच लावलं होतं, हे असलं गवत लावलं होतं. गवत कापून न्यायचंय. आज सकाळ सकाळ काय झालंय, खोटं नाही नाटं नाही, व्हिडिओ काढण्यासाठी नाही, काय मजाक नाही, मी तुम्हाला सांगते. सकाळ सकाळ दिवस थोडा निघायला लागला होता, थोडा थोडा अंधार होता. आमचे मामा, तुमचे मामा, आमचे मालक घराच्या मागं आमच्या ते मोठा आंबा दिसतोय. तिथं सगळे झाडं बांधाला उंच उंच गवत होतं आणि बांधाच्या पलीकडून ते बांधाच्या अलीकडून होते आणि पलीकडे चालले की त्यो बिबट्या इकडं चालला होता वरी डोंगरात. तिकडे आमच्या घराच्या मागे एक मुस्लिमचं रान आहे, राजा म्हणून, त्या राजाच्या रानातून वरी चालला होता आणि त्यांच्या हितकाच जवळ त्यांना त्याच्या मिशा सुद्धा दिसल्या. एवढा मोठा बिबट्या ते उभा राहिली इकडं, बिबट्या उभा राहिला तिकडं. ते बिबट्याला घेऊन महागारी वळाले आणि बिबट्या त्यांना बघून महागारी वळाला. आज सकाळ सकाळ बिबट्या गेलाय. रानात काय येण्याची सोय नाही, शिळी चारा येत असते. ते हवा आता हे शिळीला गवत न्यायचंय आणि मध्ये तिथं दारामध्ये थोड्या वेळ बांधायची आणि खायचं झालं, तिची संडास बिंडास सगळं बाहेर झालं की मध्ये नेऊन कुलपात बांधायची. असलं आता आमच्या मागं लकडं सुरू झालं बघा भावांनो बहिणींनो. आता लय अवघड. आता जनावराला ह्याला माणूस गवतला त्याला जातोय आणि तबा ते बिबट्या हाय हाय म्हणत होते बरं का, कुणाला कुणाला दिसत होतं, पण आजपर्यंत बी आम्हाला कवा दिसला नव्हता. गेल्या वर्षी सारखं दिसत होता लोकायला, पण आम्हाला नव्हता दिसला. आता यंदा आज सकाळ सकाळ आम्हाला दिसलाय. आणि पहाट पहाट मला वाटतं कोंबड्याच्या तिथं बी कोंबड्या अशा धरपड करीत होत्या ना, आरडत होत्या. पण म्हणलं कोंबडे चावत येत काय की आम्ही उठूनच बघितलं नाही. आणि त्याच्यावर तासाने उजडलं आणि तेव्हा ते बाथरूमला गेले तर तिकडं चालला होता. त्यांना ते काही नाही बरं का केलं त्यांनी, गुरकाला नाही धावला नाही काही नाही, त्यांना बघून उभा राहिला आणि हे महागारी वळाले की ते बी महागारी वळून गेला. पण रातचं इरातचं एकल्या माणसाला मोटर चालू करायला जायला, गवत आणायला आता लईच मुसीबत झाली. कधी बधी कुणाला दिसत होता, पण आम्हाला काही दिसला नव्हता. आणि तोंड तर एवढंच आहे, थोडंच तोंड आहे त्याचं आणि उंचीला येत काय असा लांब झडप आहे. आता लय मुश्किल झाली. आणि दारातच तूर आहे आमच्या इथं. दारातून बाहेर निघली की एवढा मोठा तुरीचं हे आहे रान शेजाऱ्याचं. आणि त्या तुरीत येऊन झोपला तर दाराला चिटकूनच आहे आमच्या. आणि तिथं शिळी ती बांधलेली असते. आता तुरी जेव्हा उंची होत्या ना, लेकरायला सुद्धा सोयी नाही इकडे यायची. पप्पाच्या काकाला बस ना, मी गवत घेतलंय. माझं हरूला गवत आहे, हरूला अंग खाजवत वागा. हळूच घ्या त्याला, बांधावून वरी उचलून घ्या. मोकळा जीवाला चलणं आहे ना, गवत घ्यायला चालला. सगळं मी काडी घेतलेली पाडीची. धर तू काय घेईन मी काय घेईन, धर. येतोय का मग कोणचा या भाऊ, धर. पाडू नको हा खाली. कुणाला टाकायचंय, तुझ्या हाताने टाक. त्याला चला दे ना ते गवत घेऊन. पप्पाच्या काकाला बस बस बस.